नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील पिरियडमध्ये आपण कविता अभ्यासलेली आहे. नदीचे गाणे ही कविता आपण मागील पिरियडमध्ये अभ्यासलेली आहे. नदीचे गाणे या कवितेमधील 2 कडव्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. 2 कडव्यांचं इथं आपण स्पष्टीकरण पाहिलेलं आहे. तेव्हा आज जे काही राहिलेले या कवितेतील जे कडवे आहेत त्यांचाही आपण इथं अभ्यास करूया. या कवितेतील असणारे कठीण शब्दार्थही आपण मागे अभ्यासलेले आहेत. कविता नाव आहे नदीचे गाणे. नदीचे गाणे. कवी आहेत वि. म. कुलकर्णी. वि. म. कुलकर्णी. वि. म. कुलकर्णी. बघा, या अगोदर आपण कविता अभ्यासलेली आहे. दरी दरीतून वनावनातून झुळझुळ मी वाहत येते, मी मंजूळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते. वसली गावे तीरावरती, त्यांना भेटून जाते पुढती. लता वृक्ष किती काठावरती, भूमीतून जे मला भेटती. ही जे 2 कडवे आहेत, ही कडवे यांचा अर्थही आपण पाहिलेला आहे. सारांश रूपाने मी थोडक्यात इथं व्यक्त करेन. नदी जी आहे, ही नदी अनेक दरी डोंगर यामधनं वनामधनं ती वाहत वाहत येते. झुळझुळ अशा प्रकारचं वाहत येते. तसेच ते वाहत असताना मंजूळ गाणे गात ती धावत असते. आणि तिच्या तीरावरती, तिच्या कडेला, तिच्या काठावरती अनेक गावे, अनेक शहरे वसलेली आहेत. त्यांना भेटून ती पुढेच वाहत जाते. तिच्या काठावरती अनेक वेली आहेत, वृक्ष आहेत, जे करून नदीला ती म्हणते की मला येऊन भेटते किंवा भेटतात. फुलवेली मज सुमने देती, कुठे लवाळी खेळत बसती. कुठे अमृतरू माझ्यावरती, शीतल आपुली छाया धरती. नदी काय म्हणते बघा. फुलवेली मज सुमने देती. अनेक प्रकारच्या वेली, अनेक प्रकारची वनस्पती, वृक्ष हे नदीच्या काठावरती वसलेले आहेत. आणि त्यामुळे नदीच्या काठावरती वसलेली आहेत, याचा अर्थ ती नदी त्या भूमीमधनं उगवलेली आहेत. आणि ती त्या वनस्पतींना, वेलींना अनेक प्रकारची वेगवेगळी फुले लागतात. तर ती फुले, फळे ही नदीला अर्पण करतात, देतात, असा भाव इथं नदी व्यक्त करते. नदी वेलींचं इथं वर्णन कसे करते ते पहा. फुलवेली मज सुमने देती, कुठे लव्हाळी खेळत बसती. नदीचा प्रवाह चालू आहे आणि नदीच्या कडेला, नदीच्या काठावरती अनेक प्रकारचे वृक्ष उगवलेले आहेत, वेली उगवलेल्या आहेत, वनस्पती आहे. तेव्हा या नदीचं पाणी म्हणजे या वृक्षांना, वेलींना एक जीवदान आहे. जणू काही अमृततुल्य असं असणारं पाणी हे. या पाण्यामुळे अनेक प्रकारची वनस्पती नदीच्या कडेला उगवलेली असते. आणि नदी असं म्हणते की फुलवेली मज सुमने देती. म्हणजेच अनेक वेली ज्या आहेत, त्या वेली असणाऱ्या, फुलवेली असणाऱ्या मला काय देतात? सुमने देतात. सुमने म्हणजेच काय? या ठिकाणी सुमने या शब्दाचा अर्थ आहे की फुले, अशा प्रकारे. आणि हे अनेक प्रकारचे जे काही फुले आहेत,
ती फुले नदीला इथं ही सर्व वेली अर्पण करतात, असा इथं अर्थ प्राप्त होतो. आता सुमने या शब्दाचा अर्थ तसं दोन अर्थ इथं निघत असतात. या सुमने या शब्दामध्ये म्हणजे फुलवेली मज सुमने देती. इथं श्लेष अलंकारही आपल्याला इथं दिसून येतो. म्हणजे काव्य अभ्यासत असताना आपल्याला काही अलंकाराचाही जर विचार आपण इथे केलो तर. सुमने, सुमन किंवा सुमने म्हणजेच चांगली मने आणि सुमन किंवा सुमने सुमने असं ज्यावेळेस आपण म्हणूया, तर त्याचा अर्थ होतो फुले. बघा, हे लक्षात घ्या. सुमने असा याचा अर्थ होतो फुले. आणि सुमने, सुमने किंवा सुमन चांगली मने, चांगलं मन, सुमने असा या शब्दांचा अर्थ इथं आहे. सुमने देती म्हणजे फुले देती. अनेक प्रकारच्या वेली, वृक्ष इथं आहेत, त्यांना फुले फळे येतात. तर त्यांचे जे काही फुले आहेत ते फुले नदीला देतात, अर्पण करतात, असा अर्थ त्या काव्यपंक्तीचा निघतो. तसंच सुमने, सुमने या ठिकाणी जर याचा विग्रह केला तर चांगली मने अशा प्रकारचा इथं अर्थ प्राप्त होतो. यास आपण श्लेष अलंकार असं म्हणतो. वरचं जे शब्द आहे या शब्दाला अभंग श्लेष अलंकार आणि खालचं जे उदाहरण आहे सबंग श्लेष अलंकाराचं हे उदाहरण आहे. म्हणजे अलंकाराच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला काव्यपंक्तीचा विचार करणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार या कवितेमध्ये असतात. तसंच यमक अलंकार सुद्धा या कवितेमध्ये आहे, श्लेष अलंकार आहे. अनेक बरेच आपण जर विचार केलो तर वेगवेगळ्या प्रकारच्या अलंकाराचं या मध्ये वर्णन किंवा अलंकाराची रचना कवीने केलेली आपल्याला दिसून येऊ शकेल. जसं आता वसली गावी तीरावरती त्यांना भेटून जाते पुढती. म्हणजेच इथं तीरावरती पुढती म्हणजे शेवटी एखाद्या विशिष्ट ठिकाणी एखाद्या वर्णांची किंवा अक्षरांची पुनरावृत्ती होते, त्यास आपण यमक अलंकार असं म्हणतो. म्हणजे अलंकाराचा अभ्यास करत असताना सुद्धा. म्हणून इथं यमक अलंकार ही आपणास दिसून येतो. वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार आहेत. व्याकरणाचा अभ्यास करत असताना व्याकरण म्हणजेच अलंकाराचे प्रकार शिकत असताना काही प्रकार आपण अभ्यासलेले आहेत. व्याकरणाचे जे काही व्हिडिओज असतील त्यामध्ये तुम्हाला पाहायलाही मिळेल. ठीक आहे, असू द्या. आपण पुढे जे काही कडवे आहेत ते पाहूया. फुलवेली मज सुमने देती, कुठे लवाळी खेळत बसती. कवी काय म्हणतात बघा इथं, कुठे लवाळी खेळत बसती. फुले, सुमने म्हणजे अनेक वेली आहेत, वृक्ष आहेत, त्यांची जी काही फुले आहेत ती फुले म्हणजे सुमने ही नदीला अर्पण करतात, नदीला देतात. आणि कुठे लवाळी खेळत बसती, नदीच्या कडेला काही ठिकाणी ज्यास आपण लव्हाळी असं म्हणतो, ती लव्हाळी काय केलेली आहे, खेळत बसलेली आहे. कुठे लव्हाळी खेळत बसती, कुठे अमृतरू माझ्यावरती, शीतल आपुली छाया धरती. आता लव्हाळी जी आहे, लव्हाळीची एक विशेषता आहे, वैशिष्ट्य आहे की लव्हाळीमध्ये अत्यंत लवचिकपणा असतो. आणि त्यामुळे जर किती हे जर मोठा पाण्याचा प्रवाह आला तर ते पाण्यामध्ये टिकून राहते, कारण ती पाण्याबरोबर अशी वाकली जाते आणि पाणी कमी झाल्यानंतर परत ते खडी स्वरूपाने किंवा उभी राहते परत. म्हणजेच त्याच्यामध्ये असणारा जो काही लवचिकपणा आहे, हा लवचिकपणा त्यामुळे तिचं संरक्षण होत असतं. म्हणून कुठे लव्हाळी खेळत बसती, कुठे अमृतरू माझ्यावरती, शीतल आपुली छाया धरती. आता अमृतरू, अमृतरू या शब्दाचा अर्थ आहे आंब्याचे झाड. आंब्याचं जे झाड आहे त्याला अमृतरू हा शब्दप्रयोग इथं करण्यात आलेला आहे. कुठे अमृतरू माझ्यावरती, शीतल आपुली छाया धरती. नदीचा प्रवास चालू आहे आणि मग नदी म्हणते, माझा प्रवास करत असताना मी वाहत असताना अनेक फुलवेली मला सुमने देतात, फुले वाहतात. अनेक प्रकारचे वृक्ष
मला फुले फळे देतात आणि त्यामध्ये काही काही ठिकाणी अमृतरू आंब्यांची असणारी वृक्षे पुष्कळ प्रमाणामध्ये माझ्या काठावरती उगवतात आणि ते माझ्यावरती शीतल आपुली छाया धरतात. शीतल, थंड, अतिशय आल्हाददायक असलेलं आणि छाया म्हणजे सावली. ही जी काही अमृततरू आहेत, आंब्यांची झाडे आहेत, ही झाडे मला अत्यंत शीतल, अत्यंत थंड, आल्हाददायक अशा प्रकारची सावली माझ्यावरती धरतात आणि मला त्याच्यापासून आनंद मिळतो. अशा प्रकारचं वर्णन इथं जणू नदीच करत आहे. अशा प्रकारची सुंदर कल्पना करून कवी वि. कुलकर्णी यांनी ही कविता लिहिलेली आहे. नदी काय म्हणते पुढे ते पाहूया आणखी. कुठे अमृतरू माझ्यावरती शीतल आपुली छाया धरती. पाणी पिऊनी पक्षी जाती, घट भरोनी कुणी जल नेती. नदी काय म्हणते? अनेक पशु पक्षी पाणी पिऊन जातात. बघा वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी तुम्हाला माहिती आहेत. आकाशामध्ये विहार करणारे, आकाशामध्ये उडणारे जे काही पक्षी आहेत, मोर आहे, चिमणी आहे, कावळा आहे, बगळा आहे, इत्यादी अनेक पक्षी जे आहेत, हे आकाशामध्ये भराऱ्या घेणारे अनेक नावाचे अनेक प्रकारचे जे काही पक्षी आहेत, हे माझ्या काठावरती येतात, कडेला बसतात आणि माझं पाणी पिऊन ते तृप्त होतात. बघा शेताकडे, नदीच्या कडेला वगैरे कधी तुम्ही गेला असाल आणि बऱ्याच वेळेस असं दृश्य दिसतं, की कधी-कधी जे पक्षी आपण पाहिलेले नाहीत, ते पक्षीही आपल्याला नदीच्या कडेला पाहायला मिळतात. कारण नदीचं पाणी हे म्हणजे एक त्यांचं जीवन आहे. विदेशातील सुद्धा पक्ष्यांचं स्थलांतर आपल्या देशामध्ये झालेलं आपल्याला दिसून येऊ शकेल. हिवाळा किंवा विशिष्ट ऋतूमध्ये मैलांचा प्रवास करत आपल्या देशामध्ये अनेक पक्षी स्थलांतरित होत असतात. काही काळ ते इथं राहतात आणि काही काळाच्या नंतर परत ते आपल्या देशामध्ये स्थलांतर करतात जातात. म्हणजे अशा प्रकारचं अनेक वेगवेगळे प्रकारचे पक्षी नदीच्या कडेला आपल्याला पाहायला मिळतात. नदीच्या पाण्यावरती ज्यांची उपजीविका आहे, असे अनेक पक्षीसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. पक्ष्यासोबतच त्या पाण्यामध्ये अनेक प्रकारचे जलचर प्राणी जसे मासा आहे, कासव आहे इत्यादी अनेक प्रकारचे प्राणीसुद्धा आपल्याला पाण्यामध्ये राहत असलेले, जीवन जगत असलेले आपल्याला दिसून येते. पाणी पिऊनी पक्षी जाती, घट भरुनी कोणी जल नेती. पशु पक्ष्यासाठी अनेक प्राण्यासाठी माझं हे जे काही पाणी आहे, हे जीवन आहे. त्यांना जीवनदान मिळतं. माझ्या पाण्याशिवाय ते जगू शकत नाहीत. म्हणून अनेक पशु-पक्षी, प्राणी माझं जे पाणी आहे ते पाणी पिण्यासाठी नदीवर येत असतात. आणि घट भरून कोणी जल नेती. आता मानव प्राणी जो आहे, जितके आपण शहरं पाहूया, जितकं शक्य असेल ते नदीच्या काठावरती अनेक गावे, अनेक शहरे वसलेली आपल्याला दिसून येतात. त्याचं महत्त्वपूर्ण कारण असं आहे, कारण माणसाला जीवन जगण्यासाठी कोणत्याही गोष्टीसाठी पाण्याची आवश्यकता असतेच. पाण्याशिवाय कोणताही प्राणी, मनुष्य जीवन जगू शकत नाहीये आणि म्हणून माणसाची जी काही वस्ती झालेली आहे, ती नदीच्या काठावरती, नदीच्या कडेला वस्ती झालेली अनेक खेडे वसलेली आपल्याला पाहायला मिळतात. आणि इथं मग नदी म्हणते, कोणी घट भरोनी जल नेते. घट म्हणजेच माठ. पूर्वीच्या काळामध्ये माठाचे म्हणजे माठामधूनच पाणी वाहायचे. मातीची जी काही भांडी असतात त्याला माठ असं म्हणलं जातं. मोठ्या प्रमाणावरती मातीच्या भांड्यांचा उपयोग दैनंदिन जीवनामध्ये केला जायचा. आणि म्हणून इथं कवी म्हणतात, कुणी इथं माठ भरून जल नेत आहेत. पाणी माठ भरून घेऊन जातात. घागर भरून पाणी घेऊन जात आहेत. अशा प्रकारचं म्हणजे अनेक लोक आपलं जीवन जगण्यासाठी दररोजचं जे काही आपलं दिनचर्या आहे त्यासाठी आपल्याला पाण्यावर अवलंबून राहावं लागतं. आणि मग अनेक लोक ते घागरी भरभरून घेऊन ज्या नदीचं पाणी आहे ते पाणी घेऊन
आपल्या घराकडे जात असतात. म्हणून इथं नदी म्हणते, घट भरून कोणी जल नेती. गुरे वासरे जवळी येती, मुले खेळती लाटावरती. बघा, नदीच्या पाण्यावरती कोण कोण अवलंबून आहे याचा जर विचार आपण इथं केला, तर इथं पशु पक्षी, त्यानंतर मानवी जीवनही यावरच अवलंबून आहे. मानवाने अनेक प्रकारचे पाळीव प्राणी पाळलेलं आहे. त्यामध्ये गायी आहेत, म्हशी, बैल इत्यादी प्रकारचे. तेव्हा त्यांची स्वच्छता करण्यासाठी, त्यांना पाणी पाजण्यासाठी सुद्धा नदीचा उपयोग केला जातो. म्हणून गुरे वासरे जवळी येती. अनेक गुरे वासरे जे आहेत या नदीच्या पाण्यामध्ये येतात, पाणी पितात आणि आनंदही या पाण्याचा ते घेत असतात. मग गुरे वासरे, माणसाने जे पाळलेले जे काही अनेक प्रकारचे जे काही पाळीव प्राणी आहेत, ते सर्व त्यांना पाणी पिण्यासाठी नदीवर आणावं लागतं किंवा त्यांना स्वच्छ धुण्यासाठी सुद्धा नदीच्या पाण्याचा उपयोगच केला जातो. मुले खेळती लाटावरती. अनेक प्रकारचे म्हणजे उपयुक्त, अनेक प्रकारे उपयुक्त असणारं हे नदीचं पाणी माणसासाठी उपयुक्त आहे, प्राण्यासाठी, पशुसाठी, सगळ्यासाठी हे नदीचं पाणी उपयुक्त आहे. यामध्ये गुरे वासरे पाणी पितात, या पाण्यामध्ये पोहतात, स्वच्छ होतात. तसेच लहान मुले आनंदाने या नदीच्या लाटावरती खेळत असतात, नदीच्या पाण्यामध्ये खेळत असतात, पोहत असतात. अशा प्रकारचं म्हणजे हे नदीचं जे काही पाणी आहे, ते नदीचं पाणी सगळ्यासाठी उपयुक्त आहे, सगळ्यासाठी आवश्यक आहे. अशा प्रकारचं इथं नदी वर्णन करते, स्वतःविषयीचं इथं विचार व्यक्त करते. मी कोणाची मी सर्वांची, बांधून ही मज नेणाऱ्यांची. नदी काय म्हणते ते बघा. मी कोणाची मी सर्वांची, बांधून ही मज नेणाऱ्यांची. नदीचं पाणी सगळ्यासाठी उपयुक्त आहे. अनेक वनस्पतीसाठी, अनेक वृक्षासाठी नदीचं पाणी उपयुक्त आहे. तसेच पशु पक्ष्यासाठी, अनेक प्राण्यासाठी नदीचं पाणी उपयुक्त आहे. अनेक पशु पक्षी प्राणी इथं नदीवरती येतात, पाणी पिऊन जातात, स्वच्छ होतात. गुरे वासरे सुद्धा नदीवरती येत असतात. लहान मुले या नदीच्या पाण्यामध्ये लाटावरती खेळत असतात. हे असं सुंदर वर्णन इथं कवी करतात. आणि नदी काय म्हणते, मी कोणाची मी सर्वांची, बांधून ही मज नेणाऱ्यांची. नदी कोणाची आहे म्हणजे नदीचं जे काही पाणी आहे बघा, जिथं नदीला पुष्कळ पाणी आहे, तर या नदीच्या पाण्यावरती शेती अवलंबून असते. आणि मग नदीपासनं अनेक प्रकारचे बांध बांधले जातात आणि वेगवेगळ्या गावामध्ये, शेतामध्ये या नदीचं पाणी घेऊन गेलं जातं आणि मग तेथील जीवन सुजलाम सुफलाम अशा प्रकारचं बनत असतं. म्हणून नदी म्हणते, मी कोणाची मी सर्वांची. नदी ही सगळ्यांसाठी आहे, सगळ्यांची आहे. सगळ्यांचं जीवन नदीवर अवलंबून आहे आणि म्हणून नदी म्हणते, मी सगळ्यांचीच आहे. मी कोणाची आहे? सगळ्यांची अशी असणारी आहे. बांधून ही मज नेणाऱ्यांची. माझं जे काही पाणी आहे ते पाणी बांधून जे काही बांध आहे त्या बांधाच्या स्वरूपामधून माझं जे काही पाणी आहे ते पाणी घेऊन जात असतात आणि मग तेथील शेती जी आहे समृद्ध होते. तेथील पीक उत्तम प्रकारे पीक येत असतं. म्हणून माझे जे काही पाणी आहे जे घेऊन जातात, जे पाणी बांधाच्या स्वरूपामध्ये असेल, पाणी अडवून जे घेऊन जातात, या सगळ्यांची मी आहे. अशा प्रकारची सुंदर इथं कल्पना कवीने या काव्यामधून मांडलेली आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नदीचं जे काही आहे, निसर्गामधील अनेक घटक ज्यावेळेस आपण पाहतो, त्यांच्याकडे अभ्यासतो, तर त्यावेळेस आपल्या असं लक्षात येऊ शकतं, की नदीमध्ये असणारा जो काही समानतेचा जो काही गुणधर्म आहे, तो अत्यंत महत्त्वाचा आहे. नदी कोणालाही अ, नाकारत नाही आहे, कुणाला पाणी देण्यासाठी नाकारत नाही आहे. जो कोणी येईल त्यास ती पाणी देत असते. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पशु, प्राणी येत असतील, पक्षी येत असतील, त्यांनाही पाणी देते, मानवासही पाणी देते. गायी, वासरांना, शेळ्या, मेंढ्यांना या सगळ्यांना ती पाणी देत असते. अशा ठिकाणी वाघ, सिंह, अस्वल असा जरी आला तरी तोही पाणी पिऊन तृप्त होतो. म्हणजेच नदीमध्ये असणारा हा जो काही समानतेचा गुण आहे, समानतेचा,
तो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि सगळ्यांना सारखेपणा मानणं आणि त्यागाची जी काही वृत्ती आहे, ही नदीमध्ये असलेली त्यागाची वृत्ती आपल्या लक्षात येते. नदीचे गाणे या कवितेचा सारांश लिहा म्हटल्यानंतर आपल्याला या प्रकारे त्याचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. आपण तौलनिक स्वरूपामध्ये, समीक्षात्मक स्वरूपामध्ये या कवितेचं सारांश लेखन करणं हे आपल्याला गरजेचं आहे, जेणेकरून आपलं जे काही उत्तर आहे ते अत्यंत समर्पक होऊ शकतं. म्हणून नदीमध्ये असणारा समानतेचा गुणधर्म, त्यागाचा गुणधर्म हा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. अशा प्रकारचा त्याग, अशा प्रकारची समानता आपल्याही अंगी येणं गरजेचं आहे. नदी काय म्हणते बघा, मी कोणाची मी सर्वांची, बांधूनही मज नेणाऱ्यांची. मी कोणाची आहे? मी सर्वांची नदी आहे. जे बांधून मला नेतात, मी त्यांचीही नदी आहे. अशा प्रकारचं ते म्हणते. जेथे जाईन तेथे फुलवीन बाग मनोहर आनंदाची. जेथे जाईन तेथे फुलवीन बाग मनोहर आनंदाची. आता बघा, नदी जिथं जिथं जाईल, जिथं असेल नदी, त्या ठिकाणी सुंदर अशी बाग ती फुलवणार आहे. कारण नदीचं पाणी म्हणजेच अमृततुल्य असं पाणी आहे. कारण पाण्याशिवाय कोणत्याही पशुपक्ष्याचं किंवा कोणाचंही जीवन राहू शकत नाहीये. आणि नदीचं पाणी जिथं जिथंपर्यंत जाईल, नदी जिथं जिथं जाईल, तिच्या बाजूला एक सुपीक प्रदेश निर्माण होत असतो. आणि तिच्या पाण्यामुळे मग जे काही पीक आहे हे भरघोस येत असतं. म्हणून नदी म्हणते, मी जिथे जिथे जाईन तिथे फुलवीन बाग मनोहर आनंदाची. आता नदीचं पाणी बघा, नदीचं पाणी वाहत वाहत ते पुढे पुढे जात असतं. अनेक दरी खोऱ्यामधून हा नदीचा उगम झालेला आहे. नदीचं पाणी तिथून वाहत आलेलं असतं, नदी वाहत आलेली आहे. आणि मग अनेक गावांना भेट देत, अनेक वनामधून, अनेक दरी खोऱ्यामधून ते वाहत वाहत शेवटी ती समुद्रास जाऊन मिळत असते. हा जो तिचा जो काही प्रवास आहे, या प्रवासामध्ये मग ज्या ज्या ठिकाणाहून ती प्रवास करत वाहत असते, तर तेथील जो काही भूप्रदेश आहे ती सुजलाम सुफलाम करत असते, समृद्ध करत असते. नदीचं पाण्याचा उपयोग करूनच शेतकरी मोठ्या प्रमाणावरती शेत पिकवत असतो, म्हणजे पीक घेत असतो. जर पाणीच नसेल तर पीक करपून जाऊ शकतं उन्हामुळे, पीक चांगल्या प्रकारे येऊ शकणार नाहीये. पण ज्या शेतकऱ्याकडे नदीचं पाणी आहे, तो शेतकरी मात्र आपल्या शेतामध्ये पुष्कळ प्रमाणामध्ये, भरपूर प्रमाणामध्ये धान्य उगवू शकतो. तेव्हा हे नदीचं जे काही पाणी आहे, तर हे जिथं जिथं जाईल तिथं तिथं बाग निर्माण करू शकतं. कारण पाण्यावर सर्व अवलंबून आहे. शेतकरी जर पाहिलं आपण, तर ज्या ज्या शेतकऱ्यांची शेती नदीच्या कडेला असतील, तर ती शेती म्हणजे अत्यंत सुपीक मानली जाते आणि सुपीक असतेही. कारण त्यामध्ये जे काही बीज पेरलं जातं, ते हजारोच्या स्वरूपामध्ये नाही, तर लाखोच्या स्वरूपामध्ये त्यामधून बीज आपणास ती भूमी देत असते आणि शेतकऱ्यास समृद्ध करत असते. म्हणून ही जी काही नदी आहे, ही बाजूबाजूचा जो काही प्रदेश आहे, शेती आहे, ती सुजलाम सुफलाम करत असते. तेथील जी काही भूमी आहे ती समृद्ध करत असते. आणि मग इथंही कवी म्हणतात, की ही नदी जिथं जिथं वाहत जाते, की नदी म्हणते, मी जिथं जिथं जाईन तिथं मी आनंदाची बाग किंवा बाग मनोहर आनंदाची करेन. बाग म्हणजेच काय? गार्डन, ज्यास आपण गार्डन असं म्हणतो. बाग, बगीचा, उद्यान अशा प्रकारचे काही पर्यायी शब्द आहेत. मराठीमध्ये सुद्धा उद्यान असं म्हणलं जातं, बगीचा म्हणला जातो किंवा बाग म्हणलं जातं. या अशा प्रकारचे या बाग या शब्दाला पर्यायी शब्द आहेत. मनोहर या शब्दाचा अर्थ सुंदर, देखणं सुंदर अशा प्रकारचा अर्थ मनोहर या शब्दाचा होतो. आणि मग नदी जिथं जिथं प्रवास करेल, नदी जिथं जिथं जाईल, तिथं तिथं सुंदर स्वरूपाच्या बाग
निर्माण ते करणार आहे, करतेच. अशा प्रकारचं म्हणजेच बाग मनोहर आनंदाची. जिथं जिथं नदी जाईल तिथं तिथं आनंदाच्या सुंदर अशा बागा निर्माण नदी करत असते. मग नदीचा प्रवास, नदीचं जे काही सानिध्य आहे, हे अत्यंत महत्त्वपूर्ण असं सानिध्य आहे. नदी स्वतः इथं म्हणत आहे, मी जिथे जाईन तिथे सुंदर अशा बाग फुलवणार आहे. आनंदाची बाग मी निर्माण करणार आहे. अशा प्रकारचं नदीचं इथं वर्णन इथं करण्यात आलेलं आहे. नदीचे गाणे ही जी काही कविता आहे, वि. कुलकर्णी यांनी अत्यंत सुंदर पद्धतीनं या कवितेचं लेखन इथं केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला परीक्षेमध्ये पूर्ण एक कविता दिली जाते किंवा कवितेमधील काही कडवे अभ्यासासाठी दिली जातात, प्रश्न सोडवण्यासाठी दिली जातात. तर जेव्हा अशा प्रकारचे काही काव्यपंक्ती देण्यात येतील किंवा काव्य आपल्याला देण्यात येईल, तिथं कविता परीक्षेमध्ये देण्यात येईल, तेव्हा आपल्याला अगोदर ती कविता व्यवस्थित वाचायची आहे. त्या कवितेचा अर्थ आपण आकलन करून घ्यायचा आहे आणि मग प्रथमतः आपण 1 वेळेस, 2 वेळेस, 3 वेळेस असं कविता वाचन करून घ्यायचं लक्षपूर्वक. तेव्हाच आपल्याला त्या कवितेमधील काय आशय सांगितलेला आहे किंवा काय अर्थ या कवितेमध्ये दडलेला आहे, तेव्हा आपल्या लक्षात येऊ शकतो. म्हणून आपण ती कविता अगोदर व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे आणि मग त्या कवितेवर विचारलेले जे काही प्रश्न आहेत, ते प्रश्न ही कविता वाचून आपल्याला त्यावर आधारित उत्तरे आपल्याला द्यावयाची आहेत. काही प्रश्न मग काही एका शब्दामध्ये, 2 शब्दामध्ये असतात, काही एका वाक्यामध्ये, काही 2-3 वाक्यामध्ये, काही 7-8 ओळीमध्ये आपल्याला उत्तरे याची द्यावी लागतात. व्याकरणावर आधारितही आपल्याला इथं प्रश्न विचारले जातात. व्याकरणाचा बराच भाग आपला शिकवणं झालेला आहे. आणखी काही राहिलेला जो काही भाग आहे, जो न शिकवता राहिलेला, तो व्याकरणाचा भागही आपल्याला इथं शिकवावयाचा आहे, शिकवणारच आहे. तर जर समजा नदीचे गाणे या कवितेवर आधारित अनेक प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि शेवटचा एक प्रश्न विचारला जातो 10th क्लासच्या आपल्या बोर्डाच्या एक्झाममध्ये. स्वमताचा एक प्रश्न हा विचारला जातो. आता स्वमत म्हणजेच काय? स्वमत म्हणजे आपलं स्वतःचं मत, ओपिनियन आपलं. आणि मग यामध्ये ती संपूर्ण कविता एकंदरीत आपल्याला वाचायची असते आणि वाचून त्यावर आधारित हा सारांशाचा किंवा स्वमताचा प्रश्न आपल्याला सोडवावा लागतो. आता यामध्ये बघा कशा प्रकारचं, तर नदीचे गाणे या कवितेचे किंवा या कवितेचा सारांश तुमच्या शब्दात लिहा, अशा प्रकारचा प्रश्न येतो. आणि काही कविता मी शिकवलेल्या तर अशा प्रकारचे प्रश्न मी आपणास होमवर्कमध्ये दिलेले आहेत. काही जणांची उत्तरं ठीक आहेत, चांगले आहेत. काही जणांचे समर्पक पण आहेत चांगले. पण काही काही जणांचं परत परत काही जण तसंच जशाला तशा त्या ओळी पण लिहित असलेलं आपल्याला दिसून येत आहे. तसं न करता ही संपूर्ण कविता वाचायचे, त्या कवितेवर आधारित आपलं स्वतःचं मत तयार करायचे, आपल्या स्वतःच्या शब्दामध्ये लिहावयाचं आहे. त्या असं ज्याने उत्तर लिहिलं असेल किंवा असं जे उत्तर असेल, त्या उत्तरास चांगल्या प्रकारचे गुण मिळतात, मार्क्स मिळतात. नदीचे गाणे ही जी कविता आहे, ही कविता वि. कुलकर्णी या कवीने लिहिलेली आहे. या कवितेमधून कवी वर्णन करतात की नदी स्वतः आपलं निवेदन करत आहे आणि नदी ही दरीतून, दरीमधनं, वनामधून तिचा प्रवास चालू होत असतो आणि ती झुळझुळ वाहत वाहत ते वाहत असताना मंजूळ गाणे गात गात पुढेच धावत राहते. तसेच तिच्या काठावरती अनेक गावे वसलेली आहेत, शहरे वसलेली आहेत. तिच्या काठावरती अनेक लता वृक्ष म्हणजेच वेली आहे, वनस्पती आहे, वृक्ष आहेत. हे सर्व भूमीमधून उगवतात आणि जणू काही या नदीस भेटावयास येतात. अनेक वेली, फुलवेली जे आहेत, ते अनेक प्रकारची सुमने, फुले नदीला अर्पण करत असतात. त्या नदीच्या काठावरती, त्या नदीच्या पाण्यामध्ये लवाळी खेळत बसलेली दिसून येते आणि या भूमीमधून आम्रतरू, आंब्याची झाडे उगवलेली असतात. ती विशाल होतात आणि ती वृक्ष जे आहेत, त्या नदीवरती शीतल छाया, सावली पण धरत असतात.
अनेक पक्षी पाणी पिऊन जातात. पाणी पिण्यासाठी अनेक पक्षी येतात. काही लोक घरी आपल्या घागरीने पाणी भरून घेऊन जात असतात. गुरे वासरे येतात, मुले इथं खेळत असतात. अशा प्रकारचं सगळ्यासाठी ही नदीचं पाणी उपयुक्त आहे आणि म्हणून नदी म्हणते, "मी सगळ्यांची आहे, माझं पाणी जे काही घेऊन जाणार त्यांचीही मी आहे आणि मी जिथं जाईन तिथं सुंदर बाग मी फुलवेन, आनंदाची बाग फुलवेन." अशा प्रकारचं वर्णन इथं या नदीचं कवी वि. कुलकर्णी यांनी केलेलं आहे. अशा प्रकारचं वर्णन आपण अ, स्वमतामध्ये सारांश जो लिहिणारा आपला जो प्रश्न त्यामध्ये करणं गरजेचं आहे. तुम्हाला यामधून थोडीशी क्लू भेटावी, प्रेरणा मिळावी यामधून म्हणून या ठिकाणी उत्तर कसं लिहिलं जातं हे इथं सांगितलेलं आहे. त्याचा अभ्यास चांगला करा. यावर आधारित असणारी सर्व प्रश्नांची उत्तरं लिहा आणि होमवर्क पूर्ण करून ग्रुपवरती पाठवा. धन्यवाद.